कोतळा या गावातील जे शेतकरी आहेत त्यांच्या वतीनं सर्वप्रथम दादांचा सत्कार करण्यात येईल। तर कोतळा येथील जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती करतो की आपण दादांचा सत्कार करायचा। हा जो सत्कार आहे ज्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये विमा काय असतो हे दादांनी सतत जवळपास दादा मंत्री झाले त्या काळापासून शेतकऱ्याला आनंदाची गोष्ट की राज्यामध्ये अनुदान असेल किंवा विमा असेल हे फक्त दादाच मिळून देते। आणि आज आपल्याला दादांनी सुप्रीम कोर्टामधून शेतकऱ्यासाठी विमा मिळवून दिला। त्यासाठी कोतळा ग्रामस्थ सर्व त्या ग्रामस्थांच्या वतीने दादांचा सत्कार करण्यात येत आहे। कारण आपलं एवढं भाग्य होतंय की आपल्याला या जिल्ह्याला असं नेता लावले या शिराळपासून दादाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला माहीत झालेलं आमदार काय असतं हे। आणि त्याच पद्धतीने दादांनी सतत प्रयत्न करून शेतकरी सर्व काही हे मानून दादांनी आजपर्यंत कुठलंही सरकार असलं तरी दादा विम्यासाठी प्रयत्न करतात आणि शेतकऱ्याला काही ना काही मिळालं पाहिजे यासाठी दादांचे आपणाच प्रयत्न असतात। एक मिनिट सगळ्या सरपंच थोडा असं शिवटी हात लावा। इकडे समोर बघा सगळे हात घ्या खाली, हात खाली घ्या म्हणजे हात खाली, हात खाली। उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण, बंधू भगिनी आणि माझ्या युवा मित्रांनो, आज रामारी अप्पाने, अजितदादाने आपण सर्वांनी मिळून जो माझा सत्कार केला, सन्मान केला त्याबद्दल सुरुवातीलाच अगदी अंतःकरणापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आपल्याला कल्पना आहे 2004 साली राज्यमंत्री म्हणून मी जेव्हा सक्रिय राजकारणात आलो तेव्हा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूने माझी सुरुवात झाली होती। जे काही मला शिकायला बघायला मिळालं ते स्वाभाविकच आहे की धाराशिव, उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मला बघायला मिळालं। अतिशय चांगले सहकारी आणि नेते लाभले आणि त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की आपल्या भागातल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, त्या बाबतीतली जाण जी आहे ती थोडीशी अधिक राहिली। अगदी पहिल्यापासूनच नैसर्गिक आपत्ती यामुळे आपल्या भागात जवळजवळ दरवर्षी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत होतं, आजही होत आहे। आणि आता तर जगभरामध्ये वातावरणीय बदलामुळे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजच्या परिस्थितीमध्ये जगात अनेक ठिकाणी प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे। जगामध्ये अनेक देशांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी आता सुरू झाल्या आहेत आणि दुसरीकडे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतोय, अतिवृष्टी होतीये, प्रचंड नुकसान होतंय ते आपण बघतोय। आपल्या कळंबच सांगायचं म्हटलं तर अनेक भाग असे आहेत जिथे जेमतेम पाऊस झालाय, पिकापुरता मध्ये थोडा पाऊस पडला म्हणून जर बरं झालं। आणि दुसरीकडे गेल्या 3 दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी इतका पाऊस पडला की ओढ्यांच्या बाजूची जमीन देखील खरडून गेली। त्यामुळे स्वाभाविक गोष्ट आहे की प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होतंय आणि शक्यतो शेतकरी कुटुंबाला वेगळा काही आधार नसतो। कुणीतरी नोकरी करते, कुठला तरी छोटा मोठा दुसरा व्यवसाय आहे,
असे कुटुंब निश्चितच कमी आहेत आणि शेवटी आपल्या ग्रामीण भागाचं अर्थकारण जे आहे ते शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून काम करण्याची जी काही समज आली, प्रेरणा आली, ती खरं तर तुमच्या सगळ्यांमुळे आली. त्यामुळे तुमचे परत एकदा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्याला आठवत असेल की पीक विमा भरा, आपण मागे लागायचो, व्यवस्थित भरलाय का नाही, नुकसान झालं असेल तर मग गावोगावी पंचनामे नीट होत आहेत का, मी तेव्हाच सांगतोय. आणि मग ते सगळीकडे पसरलं आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि स्वाभाविक गोष्ट आहे की आपले सर्वच शेतकरी बांधव भगिनी इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त जागृत झाले. 2020 मध्ये जे झालं, तुम्हाला आठवत असेल, अतिवृष्टी झाल्यानंतर आपल्या राज्यातले जवळजवळ सगळे प्रमुख नेते येऊन गेले, वेगवेगळ्या भागामध्ये पाहणी करून गेले. तत्कालीन मुख्यमंत्री, इतर मंत्री महोदय आणि इतर नेते इथे येऊन आपल्याला मोठं आश्वासन देऊन गेले. दुर्दैवाने त्या काळात आपल्याला जी मदत मिळाली ती फक्त अनुदान मिळालं. किती हेक्टरी? 6,000. त्याप्रमाणे आपल्याला अनुदान मिळालं. परंतु पीक विमा जो आपल्या हक्काचा आहे तो केवळ 20% लोकांना मिळाला होता. आपण आधी जिल्हा स्तरावरती प्रयत्न केले, त्याच्यानंतर आपण विभागीय स्तरावरती केले, मग कृषी आयुक्तांकडे केले, सचिव जे खात्याचे त्यांच्याकडे आपण पाठपुरावा केला, मंत्र्यांकडे केला, मुख्यमंत्र्यांकडे केला. आणि कोणीच दाद देत नाही म्हटल्यानंतर एकीकडे कृषी मंत्र्यांवरती आपण हक्कभंग दाखल केला आणि दुसरीकडे प्रशांत आणि राजकुमार पाटलांच्या माध्यमातून आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो. आपण काही ठराविक फक्त तालुक्यासाठी गेलो का? आपण जिल्हा म्हणून गेलो, कारण ती आपली निश्चितच जबाबदारी होती आणि आहे. आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण सर्व मुद्दे व्यवस्थित मांडले. 20% शेतकऱ्यांना मदत मिळाली, 80% नुकसान झालंय हे पीक विमा कंपनी देखील मान्य करते. परंतु तांत्रिक 72 तासाची अट त्यांनी पुढे केली आहे. पण आपण हे देखील दाखवून दिलं की अनेक शेतकरी असे आहेत ज्यांनी 72 तासाच्या नंतर कळवलं होतं आणि तरी देखील त्या लोकांना पैसे मिळाले. मग काहींना दिलं आणि काहींना नाही दिलं, हे डिस्क्रिमिनेशन जे आहे ते कायद्यामध्ये चालत नाही. ते आवर्जून आपण दाखवून दिलं. आणि या बरोबरीने राज्य सरकारने ज्या चुका केल्या त्या चुका देखील माननीय उच्च न्यायालयाच्या समोर आपण मांडल्या. आणि त्यामुळे तुम्हाला कल्पना आहे की जो ऐतिहासिक निर्णय त्यांनी दिला त्यात त्यांनी असं सांगितलं की विमा कंपनीने या 3.5 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 6 आठवड्याच्या पूर्ण पैसे द्यायचे आणि त्यांनी 6 आठवड्यात जर दिले नाही तर राज्य सरकारने द्यायचे. कारण जशी विमा कंपनीची चूक होती किंवा आहे तशीच तत्कालीन राज्य सरकार आणि त्या सरकारमधले जे मंत्री असतील, खुद्द मुख्यमंत्री असतील किंवा अधिकारी असतील, त्यांच्या चुका देखील अतिशय सुस्पष्ट आहे आणि कागदावरती पुराव्यानिशी ते आपण सिद्ध करू शकतो. स्वाभाविकच आहे की एवढी मोठी कंपनी इतके पैसे द्यायचे म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयात जाणार. त्यामुळे आपण कॅव्हिएट फाईल केला. कॅव्हिएटच्या माध्यमातून तुम्हालाही कल्पना असेल की एकतर्फी निर्णय होत नाही. जेव्हा विमा कंपनी मान्य सर्वोच्च न्यायालयात गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आपली बाजू देखील ऐकून घेतली आणि आपण स्पष्ट भूमिका मांडली की माननीय उच्च न्यायालयाचा जो काही निकाल आहे तो अतिशय योग्य आहे आणि त्याला जर तुम्ही स्टे देणार असाल, जैसे ते ठेवणार असाल, तर मग तुम्ही 250 कोटी रुपये या विमा कंपनीला मान्य सर्वोच्च न्यायालयात जमा करायला लावा. आपलं बहस ऐकल्यानंतर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की तुम्ही पुढच्या 3 आठवड्यामध्ये 200 कोटी रुपये तुम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयात रजिस्ट्रारकडे जमा करा, मग तुम्हाला तात्पुरता स्टे मिळेल. त्या कंपनीने जुलै महिन्यामध्ये पैसे जमा केले
आणि त्यांना तात्पुरता स्टे मिळाला. आता स्टे मिळाल्यानंतर परत सुनावणी होणं गरजेचं होतं. सुनावणी जी आहे ती लागावी म्हणून आपण एक निर्णय घेतला की जे 200 कोटी रुपये आणि त्याच्यावरचं व्याज आहे ते तरी किमान तातडीने संबंधित शेतकऱ्यांना प्रो राटा बेसिसवरती मिळावं. आणि या अनुषंगाने आपण मग आपली जी काही मागणी आहे ती शेतकऱ्यांच्या वतीने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली. आणि 5 तारखेला जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये हा मुद्दा जो आहे त्या बाबतीत स्वाभाविकच आहे की प्राधान्याने चर्चा झाली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जी ऑर्डर दिली कोर्टामध्ये, त्यांनी ऑर्डर दिली. तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये बऱ्याच वेळेस स्पीकिंग ऑर्डर जी आहे ती तोंडी सांगितली जाते आणि तिथे लिहून घेतलं जातं. आणि ती ऑर्डर जी आहे ती काल अपलोड करण्यात आली, म्हणजे जनतेसाठी काल ती उपलब्ध झाली. आणि त्याच्यामध्ये सुस्पष्ट म्हटलंय की व्याजासकट 200 कोटी रुपये हे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या खात्यावरती तातडीने पाठवायचे. याच्या व्यतिरिक्त जे काही पैसे लागतील ते कायद्याप्रमाणे उपलब्ध करून घ्यायचे आणि 3 आठवड्यामध्ये हा विषय जो आहे तो पूर्णतः मार्गी लावायचा. म्हणजे 27 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करून घेण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यावरती दिलेली आहे. त्या अनुषंगाने आता उद्यापासून त्यांच्या बैठका होतील, त्या अनुषंगाने आदेश होतील. आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कुठल्या खात्यावरती पैसे जमा करायचे ही माहिती उद्या उपलब्ध करून माननीय सर्वोच्च न्यायालयात ती कळवली जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलं तर या पीक विमा कंपनीची जी काही याचिका होती ती फेटाळून लावली. त्याचा अर्थ काय झाला की माननीय उच्च न्यायालयामध्ये जी याचिका आपण सर्वांनी मिळून फाईल केली होती आणि त्याचा जो निर्णय होता तो त्यांनी कायम ठेवला. म्हणजे 6 आठवड्यामध्ये पीक विमा कंपनीला 3.5 लाख शेतकऱ्यांना पैसे देणं हे आणि त्याच्या बरोबरीने 3 आठवड्यात संपवा. स्वाभाविकच आहे की सर्वोच्च न्यायालय 3 आठवडे म्हटलं तर 3 आठवडे ते 6चे तर 3 झाले. या चर्चेदरम्यान राज्य सरकारने पैसे देण्याचा मुद्दाही पुढे आला आणि माननीय न्यायाधीशांनी स्पष्टपणे सांगितलं की तो विषयच येत नाही, कारण तुम्ही विमा कंपनीकडनं ते पैसे वसूल करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्याच्यातही स्पष्टता आली. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते खरं तर याच्या पलीकडचं सांगायचं आहे. न्याय देवता आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळतो हे त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला मला खुद्द बघायला मिळालं. सहसा आम्ही भावूक वगैरे होत नाही, कारण जग आपण खूप पाहिलंय, माहिती आहे तुम्हाला ना, अनेक गोष्टी आपण पाहिल्या. त्यामुळे सहसा मी भावूक होत नाही. परंतु सरन्यायाधीश आणि त्यांचे जे ब्रदर जज आहेत दोघांनी ज्या पद्धतीने, आपल्यापैकी अनेक इथे वकील आहेत, सहसा सुप्रीम कोर्टमध्ये सोमवारचा खूप गडबडीचा दिवस असतो, वेळ तो जास्त दिला जात नाही. परंतु ह्या अतिशय संवेदनशील विषयाच्या बाबतीत माननीय सरन्यायाधीशांनी इतका बारकाईने अभ्यास केलेला होता. काळेसाहेब बोलले ते बरोबर आहे. ललित साहेब जे आहेत ते सोलापूरला, त्यांचा जन्म शिक्षण सगळं सोलापूरला आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई इथे त्यांनी LLB ची पदवी घेतली. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची व्यथा निश्चित माहिती होती. आणि माननीय न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याकडे ज्या दुर्दैवी शेतकरी आत्महत्या होतात प्रचंड प्रमाणात त्याचाही उल्लेख झाला. आणि या सर्व गोष्टींचा विचार करून तिथे जी चर्चा झाली, खरं तर मी तर हे पहिल्यांदाच बघितलं आणि अनेक तिथे असलेले ज्येष्ठ विधिज्ञ मला सांगत होते, आम्ही देखील पहिल्यांदा हे बघितलं की माननीय न्यायाधीश वकिलांना सांगतात की मोबाईलवरचं कॅल्क्युलेटर काढा, किती पैसे दिले यांनी, 88 कोटी. मी काल बोललेलं कदाचित तुम्ही ऐकलं असेल, ते 88 ने 55 कोटीच दिले होते.
अजून बाकीचे द्यायचे आहेत. पण ठीक आहे, चला 88 जरी दिले, किती शेतकऱ्यांना? 75,000. म्हणजे साधारण एका शेतकऱ्याला किती मिळाले? एक 11,000 मिळाले. तर 3.5 लाख शेतकऱ्यांना 11,000 प्रमाणे द्यायचं म्हटलं किती होतात? काय 380-90 कोटी होती. तुम्हाला प्रीमियम किती मिळाला हे विचारलं, 640 कोटी. आणि सगळं अतिशय सुस्पष्ट झालं. हे देखील बोललं गेलं की 72 तासाची तुम्ही अट टाकली, बरोबर आहे, परंतु तुम्ही जसं प्रत्येक शेतकऱ्याकडनं प्रीमियम घेतलं तसं प्रत्येक शेतकऱ्याला तुम्ही जाऊन सांगितलं का की नैसर्गिक आपत्ती आली आणि तुम्ही 72 तासात आम्हाला कळवलं नाही तर तुम्हाला आम्ही रुपयाची नुकसान भरपाई देणार नाही, असं सांगितलं होतं का? हे विचारलं. आणि हे देखील म्हटले की तुम्ही विचार करा, अतिवृष्टी होतीये, हाहाकार आहे, तुम्हाला तुमचं घरदार वाचवायचं, बाकी घरच्यांना वाचवायचं हा प्रश्न पडलेला असताना त्या 72 तासामध्ये तुम्ही ते करा का तुम्ही ऑनलाईन करत बसाल? हे कोण बोललं? त्यामुळे न्याय देवतेवरचा आपला जो विश्वास आहे तो प्रचंड त्या दिवशी माझ्या मते तर प्रचंड वाढला. आणि हे सर्वसामान्य जे शेतकरी आहे, फक्त आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातले नाही तर पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना या निकालाचा प्रचंड फायदा होणार आहे. तुम्ही विचार करा, एका आपल्या जिल्ह्यामध्ये एका सीझन मध्ये खरीपाच्या 500 कोटी रुपये, ज्याचा रुपया देखील शेतकऱ्याला मिळणार नव्हता, तो जर मिळत असेल तर मग आपलं राज्य आणि देशाचा विचार केला तर शेतकऱ्याच्या हक्काचे किती पैसे गेले आणि ठीक आहे येणाऱ्या काळात किती परत शेतकऱ्यापर्यंत आणता येतील याचा तुम्ही देखील विचार करू शकता. त्यामुळे हा लढा जो आहे तो एकट्या दुकट्याचा नक्कीच नाही. प्रेरणा देणारे आपण असंख्य जण आहात आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपला विषय समजून घेऊन योग्य पद्धतीने माननीय उच्च न्यायालयामध्ये ज्यांनी मांडणी केली ते आपले साळुंखे साहेब असतील, आपले ॲडव्होकेट राऊत, आपले काय वाटलं काय म्हणायचं ना, आपले भूमिपुत्र असतील, सुधांशु चौधरी साहेब असतील, जे आपल्या शेजारच्या बीडचे आहेत, यांनी सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. आणि सगळ्यात जास्त मौल्यवान मार्गदर्शन जर कोणाचं लाभलं असेल तर ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल. ते स्वतः वकील आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु रणनीती आखताना त्याला तोड नाही, हे काय बाकी मी काय बोलत बसत नाही. परंतु आपल्याला जो न्याय मिळाला आहे हा न्याय जो आहे तो इतर लोकांपर्यंतही पोहोचवणं, इतर जिल्ह्यांपर्यंत, इतर राज्यांपर्यंत पोहोचवणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आणि याच बरोबरीने प्रशासनातले काही अधिकारी आहेत, कारण एकट्या विमा कंपनीने आपल्यावरती अन्याय केला का, तर माझं ठाम मत आहे की त्याच्या व्यतिरिक्त काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील आपल्यावरती मोठा अन्याय केला. तत्कालीन प्रशासनाने आपल्यावरती अन्याय केला. त्या बाबतीत योग्य पद्धतीने निश्चित आपण बघू. आज आपण सत्कार केला त्यामुळे विषय जो आहे तो स्वाभाविकच आहे की पीक विम्याचा जास्त बोलणं अपेक्षित होतं आणि जे काही घडलं ते तुमच्या समोर मांडणं देखील गरजेचं होतं. आणि आपण जे काही केलं त्याच्या व्यतिरिक्त इतर लोकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यातल्या खूप सारं काम केलेलं आहे, ते आपल्यापासून काही लपून नाही. त्यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. पण महत्वाचा वेगळा मुद्दा देखील मला आपल्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे. 17 सप्टेंबर काय मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. किती आहे म्हणजे तो म्हणजे आपलं मराठवाड्याचं अमृत महोत्सव जो आहे तो या 17 तारखेपासून सुरू होतो. मग जसं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशातल्या प्रत्येक घरापर्यंत हा विषय जो आहे स्वाभिमानाचा, देशभक्तीचा, आपण सर्व एक आहोत, जाती धर्माच्या पलीकडे आपण आहोत,
हा जसा संदेश पोचवला, कसा पोचवला तर आपल्याला एक प्रचंड मोठा मान दिला आपल्या घरावरती राष्ट्रध्वज फडकवण्याचा. तर त्याच अनुषंगाने आपण आपल्या मराठवाड्यात आणि खास करून आपल्या धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारे सुरुवात करायची आणि वर्षभर काय करायचं याबद्दल आपण देखील विचार करावा. आपण आपल्या सूचना आवर्जून द्याव्या ही मला आपल्याला विनंती करायची. येणाऱ्या 17 तारखेला धाराशिव उस्मानाबाद शहरामध्ये आपण आवर्जून शोभायात्रा काढण्याचा एक निर्णय घेतलाय. आजच एक बैठक झाली होती. आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिलंय, हुतात्मे ज्यांनी पत्करलं आपल्यासाठी, त्या सर्वांचा, त्यांच्या कुटुंबियांचा एक वेगळ्या पद्धतीने सन्मान करणं, आपलं ऋण व्यक्त करणं हा एक दुसरा कार्यक्रम घेण्याचं ठरलाय. याच्या व्यतिरिक्त काय करायचंय हे आपण देखील सुचवावं ही पुनश्च विनंती करतो. सगळ्यांना भूक लागली कसं आहे, गाजत नाही, जेवण करून आले, रात्रीच्याच तयारीने का तिथे रामारी आपला परेशान झाले असते. त्यामुळे मी अधिक वेळ घेणार नाही. शेवटचा एक मुद्दा थोडक्यात मांडतो. भारतीय जनता पार्टी म्हणून आपण अंत्योदय नावाची संकल्पना जी आहे ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची, सर्वोच्च महत्वाची आपण मानतो. आत्मनिर्भर भारत हे वारंवार प्रधानमंत्री महोदय जे बोलतात त्याचा अर्थ साधारण दोन्हीचा एकच आहे. अर्थ काय आहे की आपण स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे गरजेचं आहे. जे स्वतःच्या पायावरती आता उभे आहेत त्यांच्या बाबतीत मी जास्त बोलणार नाही, कारण अंत्योदयचा अर्थ हा आहे की जो शेवटचा घटक आहे, जो पीडित आहे, त्याच्यावरती अन्याय झालाय, जो आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे, निराधार आहे, त्यांना आपल्याकडनं मदत मिळणं, आपल्या माध्यमातून मदत मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला मी आग्रहाची विनंती करणार आहे, एरवी मी करतो, आपले फोन कॉल ऐकता का कोणी का नाही? खूप साऱ्या योजना, प्रचंड प्रमाणामध्ये योजना केंद्र सरकारने सुरू केल्या, अतिशय मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलाय. त्याची माहिती घेऊन सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचवणं गरजेचं आहे. आपला जो कार्यकर्ता आहे तोही आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे. त्यांनी देखील उद्योग व्यवसाय करणं गरजेचं आहे. फक्त आपण कॉन्ट्रॅक्टरशिप करून कुठेतरी रस्त्याचं किंवा काहीतरी नालीचं काम करून ते ठीक आहे, तेही महत्वाचं आहे, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन सक्षम होण्यासाठी आपण उद्योग व्यवसायाकडे आपल्या कुटुंबियांना किंवा आपण स्वतः वळवणं हे देखील अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच बरोबरीने आपल्या भागातल्या इतर युवकांना, युवतींना प्रेरणा देणं हे देखील अतिशय गरजेचं आहे. आपण भारतीय जनता पार्टी म्हणून आता कार्यकर्ते, नेते सगळ्यांची जबाबदारी प्रचंड वाढलेली आहे. केंद्रात सरकार कोणाचं आहे, राज्यात कोणाचं आहे, आता आपलं सरकार आहे, बरोबर आहे. 2 महिने होऊन गेले, फेटा बांधलाय मी. त्यामुळे स्वाभाविकच आहे की आपली मानसिकता आपल्याला लगेच रातोरात बदलावी लागणार आहे. अनेक गोष्टी आहेत त्या हक्काने आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि आपल्या तालुक्यामध्ये जे काही चुकीचं चालतं, जे काही खोटं नाटक चालतं ते हाणून पाडण्याची जबाबदारी देखील आपली वाढलेली आहे. काही लोक खूप बोलतात, एक तर ते खोटारडे आहेत किंवा घाबरट आहेत, याच्याबद्दल नंतर कधीतरी मी बोलेन. पण मूळ मुद्दा हा आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे की जिथे कुठे अन्याय होतोय, जिथे कुठे चुकीचं होतंय तिथे ठामपणे उभं राहायचं आणि आपण सत्तेत असल्यामुळे जास्तीत जास्त चांगलं करायचं. विकासाची कामं करत असताना त्याचा दर्जा देखील सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या तालुक्यामधले कामं जे आहेत गेल्या 1-2 वर्षात झालेले, त्याच्याबद्दल अनेक किस्से ऐकायला मिळाले. आता ते व्यवस्थित करून घेण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. अधिक बोलण्याची आज गरज आहे असं मला वाटत नाही. आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण आवर्जून या कार्यक्रमासाठी आला. पुतळ्यातले सर्व जे ग्रामस्थ आहेत त्यांचे देखील मी विशेष आभार मानणार आहे. त्यांचं सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील
मनापासून मी अभिनंदन करतो. आणि खरं तर आपला कार्यक्रम साधारण 2:30-3 सुरू होणार होता. आता किती होते? 5:30. एवढं वाईट नाही, हे काय 2-1 तासच उशीर होता. पण आता इथनं 2 तास घेऊन आम्ही सर्वजण जाणार आहोत हिंगोलीला. कशाला चालू आहे? लोकसभा 2024च्या लोकसभेची हिंगोलीची तयारी. काय कारण असतंय ह्याचा अर्थ काय झाला? नाही, माझा मुद्दा वेगळा आहे. मी जर हिंगोलीला जाऊन 2024च्या लोकसभेची तयारी करतोय, तर मग तुम्हाला धाराशिव उस्मानाबादच्या लोकसभेची तयारी 6 महिने आधीपासून सुरू करायला हवी होती. आपण काही प्रमाणात केली आहे. हा, त्याच्याबद्दल मी आता इथे या स्टेजवर काय बोलायचं? आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे, आई येडेश्वरीचा आशीर्वाद आहे, संत गुरुबा काकांचा आशीर्वाद आहे, भाऊचा आशीर्वाद आहे, अण्णांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे चांगलंच घडणार. आपण परमेश्वरावरती पूर्ण श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून प्रत्येक काम करतो. काहीतरी मिळवण्यासाठी आपण काम करत नाही. त्यामुळे ते आपण इतरांवरती सोडायचं. आपलं काम जे आहे, आता तुम्ही हा सत्कार केला, तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत, जी आपुलकी आहे, जे प्रेम आहे, ते खरं ऊर्जा देणार आहे. अनेक जण मला म्हटले, तुम्ही ते सुप्रीम कोर्ट पर्यंत गेलाच कसे, लढलाच कसे? तुम्हाला काही त्यात वेगळं वाटलं नाही. अन्याय झाला होता, स्पष्ट दिसत होता. आणि असं असताना मी त्याच्याकडे डोळे साफ करेन असं शक्यच नाही. डॉक्टर पद्मसिंह पाटलांची ती काही शिकवण नाही. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जे करणं गरजेचं आहे ते आपण केलं आणि याच्या पुढे करणार. तुमची साथ जी आहे, तुमचा पाठिंबा जो आहे, तो असाच ठामपणे राहून द्या, हीच आग्रहाची आपल्याला विनंती करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.